टी संदर्भात शिक्षकांसाठी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली होती. कोणती या ठिकाणी आपण पाहूया. 13 मे 2026 रोजी सुप्रीम कोर्ट सुनावणी. सखोल तपशील. सुनावणीची पार्श्वभूमी काय होती, तो मूळ निकाल काय होता. 1 सप्टेंबर 2025 रोजी जस्टिस दीपांकर दत्ता आणि जस्टिस मनमोहन यांच्या खंडपीठाने निकाल दिला होता. कोणाला टी बंधनकारक होती. इयत्ता 1 ते 8वी पर्यंत शिकवणाऱ्या सर्व शिक्षक बांधवांना. नियम काय, तर 5 वर्षापेक्षा जास्त सेवा शिल्लक 2 वर्षाच्या आत टी पास करावा लागेल. 5 वर्षापेक्षा कमी सेवा शिल्लक प्रमोशन हवे असल्यास टी पास करावाच लागेल. टी पास न केल्यास सक्तीची सेवानिवृत्ती. सर्वात जास्त फटका कोणाला, तर 2010 पूर्वी नियुक्त झालेले शिक्षक, म्हणजे RT ॲक्ट 2009 लागू होण्याआधीचे. या निकालामुळे देशभरात 25 लाखांहून अधिक शिक्षक प्रभावित होणार होते. त्यानंतर मध्य प्रदेश सरकारसह अनेक राज्यांनी आणि शिक्षक संघटनांनी रिव्ह्यू याचिका दाखल केल्या. 13 मे 2026च्या आजच्या सुनावणीचे स्वरूप काय होते. वेळ दुपारी 2 वाजता. ठिकाण ओपन कोर्ट. सामान्यतः रिव्ह्यू याचिका जजच्या चेंबरमध्ये होतात, पण यावेळी कोर्टाने खुली अदालत में सुनवाई करण्याची परवानगी दिली. यामुळे वकिलांनी थेट युक्तिवाद करण्याची संधी मिळाली. खंडपीठ. जस्टिस दीपांकर दत्ता आणि जस्टिस मनमोहन. शिक्षकांच्या वकिलांचा आक्रमक युक्तिवाद. देशाचे नामवंत वकील PS पटवालिया आणि V गिरी यांनी शिक्षकांची बाजू मांडली. मुद्दा वकिलांचा युक्तिवाद. वय आणि व्यावहारिक अडचण. 20 वर्षे सेवा झालेल्यांना 45 ते 50च्या पुढे गेलेल्यांना आजच्या तरुण मुलाप्रमाणे स्पर्धा परीक्षेचे बसवणे अन्यायकारक आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या. वयोमानामुळे गणित विज्ञानाचे पेपर सोडवू शकत नाहीत. सामाजिक परिणाम. कडक भूमिका घेतली तर 90% जुने शिक्षक अपात्र ठरतील. 25 लाख शिक्षक बेरोजगार होतील. कोट्यावधी विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. तो मूल्यमापनाचा निकष. शिकवण्याच्या अनुभवावरून दर्जा ठरवा. एका 3 तासाच्या टी पेपर परीक्षेवरून नाही. जजाची दुहेरी भूमिका. कडक आणि मऊ. कडक भूमिका अशी जज साहेबांची की देशातील गरीब मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणे हा मूलभूत अधिकार आहे. शिक्षक स्वतःच पात्र नसतील तर देशाचे भविष्य कसे घडवणार. गुणवत्तेच्या बाबतीत तडजोड करू शकत नाहीत. तर मऊ भूमिका काय या ठिकाणी, तर 25 लाख शिक्षकांना एका रात्रीत नोकरीवरून काढणे देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि शिक्षण व्यवस्थेला परवडणारे नाही. शिक्षकांचे संसार उद्ध्वस्त करणे हा आमचा उद्देश नाही. कोर्टाने NCTE आणि केंद्र सरकारला काय विचारले. जजांनी थेट आदेश दिले. जुन्या शिक्षकांसाठी नोकरीवरून काढण्याऐवजी मधला मार्ग काढता येऊ शकत नाही का. कोर्टाने 3 पर्याय सुचवले. बघा, कोर्टाने या ठिकाणी पर्याय सुचवले आहेत. एक म्हणजे अंतर्गत ट्रेनिंग. शाळेच्या शिक्षकांची विशेष प्रशिक्षण. सोपी पात्रता चाचणी. TET ऐवजी वेगळी सोपी परीक्षा. मुदतवाढ. परीक्षा पास होण्यासाठी 3 ते 5 वर्षाची अतिरिक्त मुदतवाढ. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शिक्षकांच्या हितासाठी ही रिव्ह्यू याचिका दाखल केली होती. सरकारचे म्हणणे, शिक्षकांच्या अधिकारांच्या सुरक्षित ठेवणे ही आमची प्राथमिकता आहे. आजच्या सुनावणीच्या निकालांनी पुढे काय. स्थिती तपशील. तुर्तास दिलासा. शिक्षकावर थेट कारवाई. तुर्तास थांबवण्याचे संकेत. 25 लाख शिक्षकांना तात्काळ नोकरी जाण्याची भीती नाही. निर्णय राखीव. अंतिम निकाल राखीव ठेवला आहे. सर्व राज्याच्या वकिलांचे आणि शिक्षक संघटनेचे म्हणणे ऐकून घेतले. लेखी युक्तिवाद. दोन्ही बाजूंना सविस्तर मुद्दे रिटन सबमिशन स्वरूपात जमा करण्याचे आदेश. NCTE कडून अपेक्षा. शिक्षकांना सवलत मुदतवाढ देण्याबाबत नवीन गाईडलाईन्स तयार करण्यास सांगितले. अंतिम आदेश बाकी. लेखी आदेश सुप्रीम कोर्टाच्या संकेतस्थळावर अपलोड होईपर्यंत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणार नाही. हे प्रकरण महत्त्वाचे का आहे. व्याप्ती. फक्त मध्य प्रदेश नाही तर संपूर्ण देशातील 2011 पूर्वीचे शिक्षक प्रभावित. ओपन कोर्ट. रिव्ह्यू याचिकेसाठी खुली सुनावणी दुर्मिळ असते, यामुळे पारदर्शकता वाढली. गुणवत्ता वर्सेस मानवता. कोर्टासमोर मुलांचे शिक्षण आणि शिक्षकांचे संसार यात संतुलन साधण्याचे आव्हान. पुढील तारीख कोर्टाने अजून दिलेली नाही. NCTEच्या या नवीन गाईडलाईन्स आणि लेखी युक्तिवादानंतर अंतिम निकाल दिला जाईल. अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.